नद्यांची दाट जाळी ही शेती, मेघमणी पावसाळी ही शेती, श्वेदबिंदूंची आरती ही शेती, मनभावनांची भरती ही शेती, अर्थाहुनी अर्थ बोल ही शेती, अभंगवाणी परी खोल ही शेती, संजीवनी सरिता ही शेती आणि रानकवीची कविता ही शेती, रानकवीची कविता ही शेती. तर नमस्कार, मी चौथाईवाले महेश योगेश इयत्ता 6. आज कोड नंबर 8 शेती श्रेष्ठ ही बाजू मांडतोय. दगडाधोंड्यांच्या भारतात नंदनवन फुलावे आणि आनंदवन भुवन सुजलाम सुफलाम व्हावे. तसेच क्रांतीची नवी दिशा दाखवण्याची आणि आपल्या पोटाची भूक भागवण्याची सोनसळी मातीतला गंध आसमानी भरणारी ही शेती मला खऱ्या अर्थाने श्रेष्ठ वाटायला लागते. शाश्वत शेती, उन्नत शेती या वसंतराव नाईक यांच्या संदेशानुसार खऱ्या अर्थाने भारतातील 70% जनता ही शेती या व्यवसायाने आपल्या पोटाचे खळगे आरामात भरते आणि 17% निर्यात भारताच्या शेतीतूनच केले जाते. म्हणून असे कोणते पान आहे ज्यावरी तिचा लेख नाही, जी पोसते जगाला तिचा कुठेच उल्लेख नाही. निकोलाय नावाच्या अभ्यासकाच्या मते जगाच्या पाठीवर सुमारे 2000 वर्षांपूर्वी कृषीची वेगवेगळ्या 17 ठिकाणी विकास क्षेत्रे विकसित झाली होती. यात प्रामुख्याने ग्रीक, मेसोपोटेमिया, इजिप्त आणि सिंधू संस्कृतीचा उल्लेख केला जातो. हीच सिंधू संस्कृती आपल्याला आपल्या भारतात पाहायला मिळते. अर्थात आपल्या भारताचा आणि शेतीचा प्राचीन गौरवशाली इतिहास आहे आणि त्याचमुळे आपला भारत देश फार वर्षांपूर्वी देखील कृषीप्रधान देश होता आणि आज देखील जगाच्या पाठीवर शेती उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरील देश म्हणजे आपला भारत देशच आहे. आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश ही ओळख शेतीश्रेष्ठ असल्यामुळेच मिळू शकली. आपला भारत सोलापूरमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने नोकरीला लाथ मारून फक्त 1 एकर शेतीला अभिनव तंत्रज्ञानाची जोड देऊन सुमारे 1 लाख शेतकरी कुटुंबांमध्ये बदल घडवून आणू शकतो. हे फक्त शेतीमुळेच साध्य होऊ शकते आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने शेती ही श्रेष्ठ वाटते. शेती श्रेष्ठ या ब्रीदवाक्यानुसार आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या शेतीतूनच भागू शकतो. आपल्या शेती हा व्यवसाय माणसे जिवंत असेपर्यंत चालूच राहणार आहे. कारण उदाहरण द्यायचे झालेच तर कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते, परंतु शेती हाच व्यवसाय चालू होता आणि म्हणून शेती ही श्रेष्ठ आहे. तर शेतीमुळे ज्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्था व्यवस्थित चालते त्याचप्रमाणे शेतात काम केल्यामुळे आपले मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य देखील चांगले राहते आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने शेती ही श्रेष्ठ वाटते. तर नोकरीमध्ये सगळेजण दुसऱ्याची चाकरीच करतात, कुणी स्वतः मालिक नसतंच. पण शेतीमध्ये आपण स्वतःचे मालक असतो, आपल्या स्वतःची मर्जी चालते, आपल्या स्वतःचे उत्पन्न असते. पण नोकरीत आपल्याला दुसऱ्याच्या मर्जीने काम करावे लागते. हे अतिशय चुकीचे आहे आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने शेती श्रेष्ठ वाटते. धन्यवाद.